नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज हांव तुमचे मुखार शेअर करता दुकरा मासाचो सलाद पोक सलाद ही एक लॉंग वेटेड रेसिपी जावन आसली म्हजे तर्फेन चड वेळ काडिनासतना ही रेसिपी कशी करची म्हणून आता आमी पळया पयले आमी दुकरा मास मॅरिनेट करया तुमका कितले जाय तितले दुकरा मास कान घेवयत हांवें हांगा 1 कप पर दुकरा मास कान गेला ही बारीक कट करून क्लीन करून दवरला ही बारीक कट केल्यार बरें कित्याक म्हळ्यार हे आमकां मास रोस्ट करूंक आसा मासाच्या क्वांटिटी प्रकार रुची प्रमाणे मीठ घालचें हांवें हांगा 1 टीस्पून भर मीठ कान गेला तशेंच 1 टीस्पून मिरया पिठो 5 चॉप केले लसूण तशेंच अर्धे इंच बारीक कट केले आले हे पुरा घालून बरें करून मिक्स करचें मिक्स करून जाल्या उपरांत 30 मिनिटां खातीर हे मास मॅरिनेट करूंक हांगा कितले चड वेळ मॅरिनेट करताय तितले बरें मासाचे पड्यो सॉफ्ट जातात मॅक्सिमम 1 आवर नातल्यार मिनिमम 30 मिनिट्स म्हणी मॅरिनेट करूंक हे मास दवरचें बारी बरी टेस्ट दिवचो ह्यो दुकरा मासाचो सलाड पोक सलाड म्हणून वेत तुम्ही ट्राय करा आणि म्हाका तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्सान तिळसिया आता एका कायलेर आमी मॅरिनेट केले मास आसा न्ही ते फ्राय करूंक आसा हांगा तेलाचो उपयोग बिलकुल करूंक ना कायलेर मास घाल्ल्यानंतर 2-3 मिनिटां खातीर कंटिन्युअसली साळनंत रावचें स्टीर करनंत रावचें आणि फ्लेम हाय दवरचो या 2-3 मिनिटांनी मासाचो कलर चेंज जाता ते म्हणसर आमकां हे मास रोस्ट करूंक आसा 2-3 मिनिटां उपरांत धांगणे दांपून लो फ्लेमार मास उकळूंक दवरचें बिटवीन घडये घडये आमकां धांगणे काडन पळोवचे पडटा या मास साळनंत रावचे पडटा हांगा तुमी पळयत ऑलमोस्ट 50% मास उकडून आयला तशेंच बरें उदकय सुटलां आता बरें परतुनी उकडच्या खातीर हांव धांगणे दांपून हे मास दवरता सांगाता हे उदकय आमकां आटोवंक आसा आमकां उदक धरूंक ना या उदक वेस्टी करूंक ना तेंच्या तेंत हे उदक मासाचे आटोवंक आसा ही रेसिपी फॉलो करताना उडास दवरा मास टेंडर असले म्हळ्यार तरणे असले कान घेया कित्याक म्हळ्यार आमकां मास हे रोस्ट करूंक आसा ते बेगीनच उकडना रोस्ट केल्ले मास आमकां हार्ड जाता त्या देखून मास तितकेशे लेस ओब असल्यारय जाता पण ओब हांवें कान गेल्या हांगा 50% ओब तशेंच 50% मीठ कान गेला हांगा तुमी पळयत मास एकदम परफेक्टली उकडला तशेंच ताचे उदक आटला आणि तेल म्हळ्यार वोबाची वोस म्हणटात न्ही वोस ताची सुटल्या आता आमकां ही वोस आसा न्ही सालादान घालूंक ना त्या देखून अशें पगळून दवरचें आता आमी सलाड तयार करया एक व्हडल्या सायजाचो पियाव स्लाइस कट केला तशेंच एक कॅरेट बारीक कट केला हांगा तुमकां कशें जाय तशें वेजिटेबल्स रांदे यूज करूं येत लेट्यूस या कॅबेज पूण हांवें हांगा कॅबेज अवॉइड केल्या कित्याक म्हळ्यार कॅबेजींतल्यान उदक भायर सरता तशें जाल्ल्यान तशेंच म्हाका स्प्रिंग ऑनियन बरें लागता ताका स्प्रिंग ऑनियन्स घाल्यात आनी एक बेल पेपर तशेंच तिखसाणे खातीर 2 तरणी मिरसांग ताचे उपरांत आमी रोस्ट केल्ले मास आसा न्ही हे हाका घालचे हे हांवें तातूंत आल्ली वोस पगळून दवरली तशें हाका ट्रान्सफर करचे तुमकां जाय तर ब्रोकोली या रॅडिश म्हळ्यार मुलांगी तेय घालूंक जाता आता हाका इल्ले चटपटा खातीर हांव हांगा मिरया पिठो घालता कालतो पावडर तशेंच म्हजे कडेन चाट मसाला आसलो चाट मसाला हांवें घाला 1 टीस्पून भर आणि विनेगर 1 टेबल स्पून विनेगर हे पुरा घालून बरें करून मिक्स करचें पयल्यांत हांवें सांगिल्लें तुमकां हे सलाड करूंक चड टायम लागना म्हणून पण इतल्यान की रोस्ट करतना इल्लें ध्यान दिवचें पडटा आनी मॅरिनेट करचो टायम तितलेसोन हे क्विक जावची ही रेसिपी जावन आसा हांगा बरें करून मिक्स करचें पडटा ह्यो सलाड म्हळ्यार मांस आनी ते आमी स्पायसीस घाले न्ही विनेगर पेपर आनी चाट मसाला तो हाका मिक्स करचें पडटा इन केस हांगा तुमकां मीठ उणें पडलें जाल्यार हे ह्या वेळार हाका मीठ घालचें गार्निशा खातीर आमी इल्लेशे कणपरी पालो घाला ह्यो बरो करून मिक्स करचे हांगा आमचे पोक सलाड ही रेसिपी तयार जाल्या इजिएस्ट पोक सलाड रेसिपी हांगा तयार जाल्या एनी टायम एनीवन कॅन मेक दिस पोक सलाड
तो आज तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सांत तिळसिया. तुमकां सर्वांक हो व्हिडिओ पसंद आयलो म्हणून बरो आसता. पसंद आयलो तर दया करून एक लायक बटनाक क्लिक करा. तशेंच तुमच्या मोगाच्यांक इश्टमंत्रांक कुटुंबदारांक फ्रेंड्सांक ही रेसिपी फॉरवर्ड करा आणि शेअर करा. तशेंच म्हज्या चॅनलाक सबस्क्रायब करून म्हाका सपोर्ट करा. खंयची नवी रेसिपी जाय जाल्यार दया करून कमेंट बॉक्सान म्हाका तिळसिया. बेगीन येता नव्या रेसिपी वटू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.